आज महाराष्ट्र दिन संयुक्त महाराष्ट्र चळवळीतून स्वर्गवासी यशवंतराव चव्हाण यांनी आणलेला संयुक्त महाराष्ट्राचा हा मंगल कलश आज महाराष्ट्र दिनाच्या महाराष्ट्रातील तमाम जनतेला मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो। खरं म्हटलं तर आज हुतात्मा चौकामध्ये ज्यांनी आपल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये आपल्या प्राणाची आहुती दिली त्या हुतात्म्यांना वंदन करतो आणि एक प्रतीक असलेल्या या महाराष्ट्राचं प्रतीक असलेल्या शेतकरी आणि कामगार हातात हात घालून असलेल्या स्मारकाच्या संदर्भ नतमस्तक होत असताना येणाऱ्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र परत एकदा स्वाभिमानाने उभा राहावा आणि तशाच पद्धतीने दिल्लीच्या तख्तापर्यंत या महाराष्ट्राची धडक व्हावी अशा प्रकारच्या निश्चितपणाने अपेक्षा व्यक्त करतो आणि परत एकदा महाराष्ट्राच्या असलेल्या तमाम जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो। नाही बोललं मिल कामगारांचा विषयच नाही काढला त्यामध्ये अनेक जण परप्रांतीय त्यांना मराठी बोलता येत नाही, त्यामुळे राज ठाकरेंनी वक्तव्य केले की ज्यांना येत नाही त्यांना आम्ही चांगल्या प्रकारे शिकू, असं फक्त वक्तव्याकडे आणि त्याच्या भूमिकेकडे। नाही, खरं म्हटलं तर आज महाराष्ट्र दिन आहे। महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने मराठी भाषेला सुद्धा प्राधान्य दिलं पाहिजे आणि अशा प्रकारची भूमिका शासनाच्या वतीने काही मंत्र्यांनी घेतलेली असेल तर त्याचं स्वागत व्हायला पाहिजे। मला वाटतं की ते करत असताना मराठी भाषा ही शिकली पाहिजे यासाठी काही काळ देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला। आजही आमच्या पक्षाच्या वतीने मराठी भाषा शिकण्याच्या संदर्भामध्ये आजच आम्ही एक प्रशिक्षणाचं उद्घाटन आम्ही संध्याकाळी करतोय। पण महाराष्ट्रामध्ये राहताना मराठी भाषा आली पाहिजे या भूमिकेचं निश्चितपणाने आम्ही स्वागत करतो, परंतु ते करत असताना त्या संदर्भामध्ये कोणी विरोध करत असेल तर इतर राज्यामध्ये जशा पद्धतीने भाषीय वाद किंवा भाषेला प्राधान्य दिलं जातं तशा पद्धतीने महाराष्ट्रातसुद्धा मराठीला प्राधान्य दिलं पाहिजे, दुसऱ्या भाषेला प्राधान्य देऊ नये। जसं काही लोक राष्ट्रभाषा असलेल्या हिंदीची पर्यायी अशा प्रकारचा विषय घेण्याचा प्रयत्न करत होते, त्याला चांगल्या प्रकारचा निर्णय या ठिकाणी होत आहे। मला वाटतं की मराठी भाषेला प्राधान्य दिलं पाहिजे। शिंदे साहेब आज पाहिलं असेल तर मिसिंग लिंक सारख्या प्रकल्पाचं उद्घाटन आहे, पण आपल्याच पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे गेले 3 तासापासून एकाच ठिकाणी अडकले आहेत, काय सांगाल? त्यामुळे ते पोचू पण शकले नाही कार्यक्रमाला। इव्हेंट सरकार आहे, एखादा प्रकल्प सुरू केला की त्याची जगभर जाहिरात करायची, जसं काही फार मोठ्या प्रमाणात काम केलं अशा प्रकारचा दाखवण्याचा प्रयत्न केला जातो। आज जरी बघितलं तर आज महाराष्ट्रातून येणाऱ्या सगळ्या वाहतुकीच्या संदर्भामध्ये जे काही प्रश्न निर्माण जात आहेत, आज सुप्रियाताई सुळे आमच्या नेत्या या ठिकाणी या असलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहणार होत्या। 3 तासापासून त्या अडकलेल्या आहेत, कारण आता उद्घाटनाचा मोठा सोहळा होईल, इव्हेंट होईल आणि त्यानंतर सर्वसामान्य जनतेचा त्याचा लाभ घ्यावा अशा प्रकारचा निर्णय घेतला जाईल। मला वाटतं की प्रसिद्धी आणि या प्रसिद्धीच्या माध्यमातून आम्ही काय केलं हे दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय, पण सामान्य माणसांचे प्रश्न जे आहेत, आज बघितलं असेल गिरणी कामगार इथं आंदोलन करतायत, तुम्ही एका बाजूला फार मोठं डेव्हलपमेंट करून सांगता, पण ज्यांनी मुंबई आणि ज्यांनी महाराष्ट्र उभा केला त्या कामगारांचे सुद्धा प्रश्नासाठी इथं आंदोलन करावं लागतं। मराठी भाषेच्या संदर्भामध्ये इथं येऊन आंदोलन केलं जातं। याचाच अर्थ असा आहे की मूलभूत सुविधा देत असताना जनतेच्या असलेल्या सुविधाकडे दुर्लक्ष होत आहे, हे सुद्धा या ठिकाणच्या आंदोलन सिद्ध होत आहे। आपण पाहिलं तर अमरावतीमधली एक घटना आहे, अमरावतीमध्ये टिपू सुलतानला बढावा देणारी एक लग्नपत्रिका आहे, ती वाटताना पाहायला मिळते। कुठेतरी उदात्तीकरण पुन्हा एकदा मला कळत नाही की या देशामध्ये महाराष्ट्रामध्ये आता उदात्तीकरण करण्याच्या बाबतीमधला भूमिका घेण्याची प्रवृत्ती का वाढायला लागलेली आहे। एक तर जातीय सलोखा निर्माण करण्याच्या बाबतीमध्ये सरकार अपयशी ठरते का याचा विचार करावा लागेल आणि समाजामध्ये ज्या पद्धतीने अशा प्रकारचा याच्या काल बघितला असेल काही दिवसापूर्वी छत्रपती शिवाजी महाराज हे आमचं दैवत आहे हो, आज महाराष्ट्र दिन आहे, या महाराष्ट्रामध्ये येऊन जर काही आचार्य वेगळ्या पद्धतीने अशा प्रकारच्या भावना भडकवत असतील आणि सांगत असतील, आता छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथं आरबीय घोडे पण होते, काठेवाडी घोडे होते, ते काय फक्त अशासाठी ठेवले होते का? त्यांनी लढाईसाठी ठेवले होते। आता यांना दाखवावं लागेल की घोड्यावर बैठक कशी करावी लागते, घोड्यावर बैठक करून लढाई कशी करावी लागते। अशा प्रकारचा वाद निर्माण करून आपला राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न काही लोक करतात, सामाजिक सफल सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न करतात। म्हणून मी मगाशी सांगितलं की महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने सर्व समाजाला एकत्र घेऊन ज्या महाराष्ट्राने स्वाभिमान उभा केला तो करणं गरजेचं आहे।
टिपू सुलतानच्या बाबतीमध्ये कोणी अशा प्रकारचं पुढे जाऊन अशा प्रकारचं उदात्तीकरण करत असेल ते पण चुकीचं आहे. भाजपाचा एक प्रश्न आहे. भाजपाचा पुण्यातला एक शाखा त्या ठिकाणी आहे खजिनदार, त्यांनी पुलवाईला पाकिस्तानच्या कराची असल्याचा संबंधित एक व्हिडिओ आहे. कोंडवा म्हणून पुण्यात एक भाग आहे, त्याला पाकिस्तान कराची कराची आहे म्हणून त्याचा उल्लेख केला आहे. तो कोण आहे? भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी. नाव काय? नाव काय त्याचं? यामध्ये तो पदाधिकारी आहे. त्याचा मुसलमान आहे का हिंदू आहे? हिंदू आहे तो, आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला. ते आता असं आहे की मताच्या राजकारणासाठी मी परत एकदा बोलतोय, ज्यावेळेला सरकार कोणाचंही असो सत्तेवर बसतं तेव्हा ते सरकार सर्व समाजाला सुरक्षित करेल अशा प्रकारचा विचार करणारं सरकार असावं. आज जर बघितलं गेलं तर या ठिकाणी जाणीवपूर्वक काही विषय असे उकरले जातात आणि त्या विषयातून एक वेगळ्या प्रकारचा विभाजन करण्याचा प्रयत्न केला जातो. हे दुर्दैवाचं आहे आणि हा प्रकार हळूहळू वाढायला लागलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी कायदा सुव्यवस्था निर्माण होते. मग अशा प्रकारचं वक्तृत्व करायचं, त्याला कुठल्याही प्रकारचं अंकुश तर त्याला बंधन वरिष्ठ नेते घालत नाही, उलट त्याला खतपाणी घातलं जाताना सांगितलं जातं तुम्ही करताय ते योग्य आहे. मतं मिळवण्यासाठी काही करण्याचा प्रयत्न सध्या होतो आहे. शेवटचा प्रश्न, काँग्रेस 3 वेळा आहे ती मतदानातून माघार घेतली, त्यांनी हॅट्रिक केलेली आहे माघार घेण्याची. कसं बघता या भूमिकेकडे काँग्रेसच्या? नाही, एक माघार घेण्याच्या संदर्भातला काँग्रेसने निर्णय घेतलेला असेल त्याचं मी स्वागत करतो. आज जर बघितलं असेल तर आजच्या दिवसामध्ये महाविकास आघाडी एकसंघ राहावी म्हणून सगळ्यांनी मागं पुढं होऊन विरोधकाची एकजूट उभी राहावी म्हणून केलेला निर्णय काँग्रेसने केलेला असं त्याचं स्वागत आहे. निर्णय काही असला, प्रत्येकाला इच्छा असते, म्हणजे आपण पक्षामध्ये इच्छुक होते, परंतु ज्यावेळेला आपल्या मताच्या विभागणीचा फायदा दुसऱ्याला होऊ नये याचा विचार करून केलेल्या निर्णयाबद्दल काँग्रेसचा मनापासून आभार व्यक्त करतो आणि भविष्य काळामध्ये अशा प्रकारची एकजूट करून आम्ही येणाऱ्या सर्व निवडणुका समोरपणे जाण्याचा निर्णय घेऊ. थँक्यू सो मच.